अमेरिकेत नाफा ज्यांनी सुरू केलं त्या अभिजित घोलप यांच्या घरी आता मी आलेलो आहे, कारण त्यांनी एक खास पार्टी आयोजित केली आहे प्रत्यक्ष सोहळा सुरू होण्यापूर्वी. तर बरेच कलाकार इकडे आहेत आणि नेमकं या पार्टीत काय काय घडतंय ते बघायची मलाही उत्सुकता आहे. तर मी आता जातो पार्टीमध्ये आणि बघूया तिकडे कोण कोण भेटतंय. US काँग्रेसमध्ये 250 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणी मराठी बोललं. पार्टी बाहेर सुरू आहे, पण ती ज्यांच्या घरी सुरू आहे अभिजित घोलप त्यांच्याबरोबर मी जरा म्हटलं आधी गप्पा मारूयात, नंतर पार्टी रंगात आली की कोणीच भेटणार नाही. अभि, मीच काय वेलकम करणार तुमच्या घरात स्वतःला. पण मला खूप बरं वाटतंय की मी इथे आलो या कव्हरेजसाठी. पण मला राहून राहून हा प्रश्न पडलाय की प्रत्यक्ष सोहळा सुरू होण्यापूर्वी का अशी गरज वाटली की आपण एक पार्टी देऊया म्हणून. मला असं वाटतं की म्हणजे इन्क्लुडिंग युअर सेल्फ हे सगळे जे कलाकार मंडळी आपले भारतातनं फक्त नाफाच्या प्रेमापोटी किंवा माझ्या प्रेमापोटी आलेत, तर त्यांचं कुठंतरी एक ऋण फेडण्यासाठी एक असं वेलकम डिनर किक ऑफ म्हणून मला करायचं होतं. आणि मागच्या वर्षी पण मी सिमिलर केलं होतं आणि ह्या निमित्ताने मग सगळ्यांचं घरी येणं पण होतं आणि एक वेगळं नातं तयार होतं. तसं बघितलं तर बऱ्याचशा कलाकारांची माझी तशी पर्सनली पण ओळख आहे. पण हे सगळेजण एवढ्या मोठ्या प्रेमाने स्वतःचे 4-4, 5-5 दिवस आमच्यासाठी खर्च करतात. आय थिंक त्याच्यासाठी एक कुठं ना कुठंतरी एक रिस्पेक्ट आणि एक रिट्रोस्पेक्शन आहे. आणि तुम्ही मेन्शन केलं की कॉकटेल डिनर अँड कन्व्हर्सेशन्स. सो हे कन्व्हर्सेशन्स होत आहेत की नाही व्यवस्थित आणि त्याचा काय फायदा होतो नेहमी? सो याच्यातनं ना बऱ्याचशा वेळेला त्यांचे मनातले विचार चांगले कळू शकतात. कारण की कसं होतं की आपण जेव्हा एखाद्या कलाकाराला कुठल्या तरी पॅनल डिस्कशनमध्ये किंवा मास्टर क्लासमध्ये बोलतो त्यावेळेला तो बऱ्यापैकी त्याच्या भावना व्यक्त करतो, पण समोर ऑडियन्स वेगळा असतो. आता हा इन्फॉर्मल सेटिंगमध्ये लोकांच्या खऱ्या भावना किंवा त्यांच्या मनातल्या गोष्टी येतात आणि त्याच्यातनं शिकायला खूप मिळतं. म्हणजे मी ॲज अन ऑन्टरप्रेनर किंवा नाफाचा फाउंडर मला याच्यातनं खूप टिप्स चांगल्या मिळतात की ज्या कॅज्युअल मोडमध्ये असतात आणि त्या मला मिळवण्यासाठी वेलकम डिनर आणि फेअरवेल डिनर हे दोन्हीची मी सुरुवात करून टाकली आहे. यावर्षी म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज नाफामध्ये होत आहेत, तर त्यामुळे त्या वेळेला आपण भेटत राहूच. पण आत्ता काय डोक्यात आहे, कारण आता अगदी तोंडावर आलेलं आहे फेस्टिवल. सो आता जे ह्या वर्षी प्लॅन केलं होतं म्हणजे आता उद्याची फिल्म अवॉर्ड्स नाईट आहे किंवा मराठी रेड कार्पेट आपण आता प्लॅन करतो की जे अमेरिकेत कधीच झालेलं नाही आहे. आणि परवापासून मग फिल्म फेस्टिवल आपला आहेच. तर ह्या सगळ्याच्या दृष्टीची जी तयारी आहे ती आता चालू आहे. जवळपास 125 व्हॉलेंटियर्स आहेत की जे बऱ्याच महिन्यांपासून कामं करतात. तर त्यांच्या सगळ्या मेहनतीचं फळ आता उद्या आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे. आणि ह्या सगळ्या इव्हेंट सोल्ड आउट झाल्यामुळे आपले मराठी लोक इथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. म्हणजे गंमत सांगायची झाली तर उद्या AR रहमानची लाईव्ह कॉन्सर्ट आहे बे एरियामध्ये, तरी पण आपला 1200 लोकांचा इव्हेंट सोल्ड आउट झालाय. आणि ते याच्यातच दिसतं की आपल्याला मराठी लोकांना याची किती गरज होती आणि ती गरज नाफानी थोडीशी समोर पूर्तता करण्यासाठी आपण जेव्हा काही कामं केली त्यावेळेला लगेच लोकांनी रिस्पॉन्ड केलं. आणि आय थिंक हे एक छान चांगला सोहळा होतोय, एक चांगलं एक नेटवर्किंग होत आहे आणि त्याच्यानी मराठी भाषा आणि मराठी चित्रपट चांगले पुढे जातील अशी एक आशा आहे. धन्यवाद. काही इतर कलाकार सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया. आणि जसं अभिने सांगितलं की इतके मराठी प्रेक्षक इथे आहेत, तर त्यांचा उत्साह कसा असेल तो प्रत्यक्ष सोहळा सुरू झाल्यानंतर दिसणार आहेच. नाफाच्या यावर्षीच्या सोहळ्यात विशेष उपस्थिती आहे ती अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची. आज या कॉकटेल डिनर पार्टीच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांच्याशी भेट झाली आणि म्हटलं थोडंसं त्यांच्याशी बोलूया, कारण पुढे सोहळ्यामध्ये ते भेटत राहणारच आहेत. अमोल सर, हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं, कारण ऐवज आणि व्ह्यू फाइंडरचं प्रकाशन करत करत तुम्ही बरेच दौरे केलेत आणि बऱ्याच ठिकाणी लोकांना भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं. आज या निमित्ताने नाफामध्ये तुम्ही आलायत, त्यात तुम्हाला आता काय साधारण वाटतंय? कारण असं म्हटलं जातं की इथे खूप मोठ्या प्रमाणावर मराठी प्रेक्षक आहेत, त्यांच्याशी संवाद तुम्ही पण साधणार आहात, ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत. आत्ता काय साधारण भावना आहेत? सोहळ्यात आपण बोलूच वेगळं आणखी. भारतभर ऐवज आणि व्ह्यू फाइंडरच्या निमित्ताने आम्ही खूप भेटलो, खूप लोकांना त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. नाफाच्या निमित्ताने मला असं वाटलं की एक कम्प्लिटली ज्याला वेगळं जनरेशन, म्हणजे भारतातून परदेशात आलेले 30 वर्षापूर्वी ते एक जनरेशन आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं हे वेगळं जनरेशन, या दोघांशीही आम्हाला या निमित्ताने एक छान संपर्क साधता येईल. आणि ऐवजची
4थी आवृत्ती 6 महिन्यात निघते ही एक छान छान जी घटना आहे. म्हणजे लोकांनी इतका छान प्रतिसाद दिलाय, तर त्याचं प्रकाशन या ठिकाणी व्हावं याचं एक वेगळं औचित्य मला वाटलं. आणि म्हणून अभिनी जेव्हा आम्हाला इन्व्हाइट केलं तेव्हा आम्ही तात्काळ हो म्हटलं. संध्याजी, मला सांगा, त्यांनी जसं उल्लेख केला की 6 महिन्यात 4थी आवृत्ती, आणि ती इतक्या म्हणजे आवडीने वाचली जाते. आणि मी स्वतः ते पुस्तक वाचलंय. मी बोललो तुमच्याशी त्यावेळेला, ते ऐवज आहेच, तो दस्तावेज आहे एक प्रकारे. जेव्हा तुम्ही लिहित होतात ते सगळं पुस्तक, आणि आता हे एवढं यश या पुस्तकाला मिळालंय, अमेरिकेपर्यंत तुम्ही आता आलेला आहात, आणि तुम्ही इथल्याच आहात, खरं तर तुम्ही ते राहिलेले आहात यापूर्वी, तर त्यामुळे एक वेगळं काय म्हणतो आपण माहेरपण तुम्हाला जाणवतंय का आता? या ॲक्च्युली इथे लोकांना जो संभाव ते नॉस्टॅल्जिक असतात या सगळ्या चिच्चो, रजनीगंधा. भारत खूप वेगळा झालाय, अमोल पालेकर खूप वेगळे झालेत. तर एका वेगळ्या पद्धतीने मला असं वाटतं की एक हत्ती आणि 7 आंधळे ह्या गोष्टीचं थोडासा प्रत्यय त्यांना येणार आहे. कारण जे त्यांना रामप्रसाद, लक्ष्मणप्रसाद असे वाटणारे पालेकर आहेत, पुस्तकातनं त्यांना खूप वेगळे पालेकर दिसणार आहेत. आणि ॲज इट इज तो खूप मीडियाशाय आहे, तो जास्त काही स्वतःचं प्रस्थ वाजवायला जात नाही, त्यामुळे तो कायम मागे राहिला आहे स्वतः ॲज अ चॉईस. त्या ह्या पुस्तकाच्या निमित्ताने लोकांना कळेल हाऊ मल्टीफेरियस दॅट पर्सनॅलिटी इज. आणि ते छान आहे, म्हणजे छान आहे. नाही, मी तुमचं जास्त वेळ घेत नाही. पार्टी रंगात आलेली असताना मी अशा गप्पा मारणं बरोबर नाही. सो यू एन्जॉय. आणि सोहळ्यात तर पुन्हा यांच्याशी बोलणं होईलच. धन्यवाद. थँक्यू. नाफाच्या वेलकम डिनरसाठी आम्ही अभिजित घोलप यांच्याकडे आलो आहे. आणि मला खरं खूप आनंद झाला आहे एकतर आपल्या सगळ्या लोकांना इथे भेटून, आणि आमची इतकी इथे वाट पाहिली जाईल आणि इतकी प्रेमानं माणसं भेटतील असं वाटत होतंच. पण आणखीन सुखद हा अनुभव होता. इथल्या माणसांनी खूप छान स्वागत केलं, कौतुक केलं, अनेक गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि नाफा, नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन, त्यांचा उद्देश, त्यांचं फिल्म फेस्टिवल, या सगळ्या गोष्टींचा मला खूप आदर वाटतो. याचं कारण असं की आपल्याकडे नव्या दिग्दर्शकांना, नव्या कॉन्टेंटला एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं प्रत्येक वेळेला, दरवर्षी, सतत, ही एक गरज आहे. आणि ती आज अमेरिकेत प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी अभिजित घोलप आणि त्यांची मंडळी जो प्रयत्न करत आहेत, त्याचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आपण नुसतं असं म्हणत राहतो की मराठी सिनेमा ग्लोबल झाला पाहिजे, पण मला असं वाटतं की नाफा ही पहिली पायरी आहे ज्याच्यामध्ये मराठी सिनेमा जागतिक पातळीवर अगदी नक्की पोचू शकतो. नाफाचं हे दुसरं वर्ष आहे. नाफाचं मागच्या वर्षीची सगळे त्यांच्याबद्दलची स्तुतीस्तुमनं आणि कौतुक मी ऐकलं होतं, आणि मला वाटलं तर कधीतरी मला हे बोलवतील. ते पुढच्याच वर्षी मला बोलवलं त्यांनी. हा मी माझा बहुमान समजतो. आणि इथे आल्यानंतर मात्र खूपच धमाल येते, कारण शाळेची पिकनिक यावी असं आम्हाला वाटतं सगळ्यांना. सगळे आम्ही मुंबईहून जे आलो ते सगळे मित्र आलो आहे. गजेंद्र आहिर आहे, स्वप्नील जोशी आहे, सचिन खेडेकर आहे, आणि दिग्गज मोहना काशींसारखी, डॉक्टरांसारखी माणसं पण आहेत. सो एक गेट टुगेदर आहे, खूप छान वेळ मिळतो आहे. पण त्या पलीकडे जाऊन नाफानी आणि त्यांच्या कमिटीनी त्याच्यात जितक्या आपण म्हणू शिस्तबद्धपणे त्यांनी हे ऑर्गनायझेस जे केलं आहे ते शिकण्यासारखं आहे. डिपार्टमेंट्स केली आहेत, आणि प्रत्येकाला एक एक माणूस, प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळी माणसं. खूप शिकण्यासारखं आहे, मजा येते. असं खूप एक्सायटेड आहे मी. सर्वप्रथम संपूर्ण नाफा टीमचं अभिनंदन. आणि खूपच एक महत्त्वाचा मंच सुरू झालेला आहे, आणि त्याची ही पहिली वीट आहे, पहिली पायरी आहे. त्यांनी ते फाउंडेशन सेट केलं आहे. दुसरंच वर्ष आहे, पण दिस इज गोन टू गो अ लॉंग वे. आणि हे आम्ही कॉन्फिडेंटली म्हणू शकतो, कारण जी माणसं ह्यात इन्वॉल्ड आहेत, अभि घोलप आणि हिज एंटायर टीम, सगळे इतके पॅशनेट आहेत फिल्म्सला घेऊन, मराठी कल्चरला घेऊन, मराठी सिनेमाला घेऊन. आय थिंक दिस इज गोइंग टू बी एक प्रति मराठी चित्रपटसृष्टी, मला वाटतं इथे लवकरच उभी राहील, आणि ती झाली पाहिजे. मराठी सिनेमा हा सातासमुद्रापार गेला पाहिजे, आणि तो जातोय आता. आणि अभि घोलप आणि नाफासारखी
माणसं, नाफासारखी फेस्टिवल हे स्वप्न पूर्ण करायला नक्कीच आपल्याला मदत करेल. अभि त्यांनी इथं सुरू केलं नाफा, पण त्याच्या आधी त्यांनी महाराष्ट्रात येऊन काही मराठी फिल्मची निर्मिती केलेली आहे, काही सिनेमांचं वितरण केलेलं आहे. आणि मला वाटतं त्या सगळ्या अनुभवातून शिकल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यात पुढाकार त्यांनी घेतला आहे, म्हणून ती इथं पहिल्यांदा सुरू झाली. आणि हे त्यामुळं कायम लिहिलं जाईल. पुढं जेव्हा हे मोठं होईल तर हे सुरू कोणी केलं? या बीचं जेव्हा वृक्षात रूपांतर होईल तेव्हा हे बी कुठून आलं? तर ते सॅन होजे कॅलिफोर्नियात आलेलं बीज आहे, हे सगळ्यांना कळेल.